रात्री अचानक जाग येते ना आपल्याला कधी कधी. हो, एकदम धडधडून जाग येते. हो, बरोबर. आणि डोळ्यांतून झोप पूर्ण उडून जाते. मग उद्याची किंवा भविष्याची आणि अगदी जुन्या झालेल्या चुकांचीही भीती वाटायला लागते. म्हणजे हा असा अनुभव आहे जो मानवी आयुष्यात कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येतोच. अगदी खरंय. आणि रात्रीच्या त्या शांततेत अचानक हृदयाची धडधड वाढते आणि मेंदूत नकारात्मक विचारांचं एक भयंकर चक्र सुरू होतं. अतिविचार करणं किंवा सतत भविष्याची चिंता करणं ही आजच्या काळातील एक खूपच सामान्य समस्या बनली आहे. हो, खूप जण यातून जातात. तर आपण सगळे असं का वागतो आणि या चक्रातून बाहेर पडून शांत आणि आनंदी जीवन जगण्याचा काही व्यावहारिक मार्ग आहे का? आजच्या या सखोल चर्चेत आपण डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या जगप्रसिद्ध पुस्तकातील नोट्स आणि माहितीच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. या पुस्तकाने लाखो लोकांचं आयुष्य बदललंय. खरं तर चिंता ही काही केवळ एक तात्पुरती भावना नाहीये, ती मनाची एक सवय आहे. आणि कोणतीही सवय जशी लागते ना, तशी ती जाणीवपूर्वक प्रयत्नांनी बदलताही येते. म्हणजे मानवी मेंदू मुळात चिंता का करतो याच्या एकदम मुळाशी हे पुस्तक जातं. म्हणजे नक्की काय सांगायचंय त्यांना? उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा तेव्हा सतत सतर्क राहणं आणि सर्वात वाईट गोष्टीची अपेक्षा करणं या सवयीनेच त्याचे प्राण वाचवले. म्हणजे झाडामागे वाघ असेल अशी चिंता केल्यामुळे माणूस जिवंत राहिला. अरे हो, म्हणजे तो नेहमीच अलर्ट असायचा. हो ना. पण आजच्या आधुनिक जगात झाडामागे वाघ नाहीये. तरीही आपला मेंदू एखाद्या न आलेल्या ईमेलला किंवा लोकांच्या बोलण्याला वाघ समजून तशीच प्रतिक्रिया देतो. त्यामुळे चिंता ही एक प्रकारे आपल्या मेंदूची जुनी डिफॉल्ट सेटिंग आहे, जी आता बदलण्याची गरज आहे. बापरे, हे उत्क्रांतीचं कारण खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण आधुनिक जगात वावरत असलो तरी आपला मेंदू अजूनही त्या प्राचीन धोक्यांच्या सावटाखालीच जगतोय. स्रोतातील माहितीनुसार आजच्या काळात चिंतेची 3 प्रमुख कारणं समोर येतात. कोणती 3 कारणं? पहिलं म्हणजे भविष्याची भीती, म्हणजे पुढे काय होईल याची अनिश्चितता. दुसरं कारण म्हणजे भूतकाळातील चुका ज्या घडून गेल्या आहेत पण मन तिथेच अडकून पडलंय. आणि तिसरं अत्यंत सामान्य कारण म्हणजे इतर लोक काय म्हणतील याची भीती. हो, समाजात स्वतःला सतत पारखण्याची ही सवय माणसाला खूप महागात पडते. अगदी. आणि या सगळ्या माहितीमध्ये एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर येते. ती म्हणजे आपण 90% वेळा अशा गोष्टींसाठी चिंता करत बसतो ज्या प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत. हा, मानवी मनाचा एक अत्यंत प्रभावी भ्रमच आहे म्हणा ना. आपण आपल्या कल्पनेत भीतीचे असे महाल बांधतो ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. आणि बघ ना, जेव्हा मेंदू एखाद्या नकारात्मक घटनेची कल्पना करतो तेव्हा शरीराला असं वाटतं की ती घटना प्रत्यक्षात घडत आहे. म्हणजे शरीर खरंच रिॲक्ट करतं. हो, तर त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल सारखी तणाव वाढवणारी संप्रेरकं तयार होऊ लागतात. शरीर आणि मन या खोट्या संकटाशी लढण्यासाठी आपली पूर्ण ऊर्जा खर्च करतात. यासाठी पुस्तकात मुलाखतीची किंवा इंटरव्ह्यूची भीती हे एक उत्तम उदाहरण दिलंय. समजा एखाद्या व्यक्तीची उद्या मुलाखत आहे. आदल्या रात्रीपासून त्या व्यक्तीच्या मनात विचारांचं काहूर माजतं की मला उत्तरं देता आली नाहीत तर, किंवा त्यांनी खूप कठीण प्रश्न विचारले तर. हो, आणि माझी निवड झाली नाही तर, असे असंख्य नकारात्मक विचार येतात. बरोबर. आणि प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी ती व्यक्ती घामाने डबडबलेली आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेली असते. पण जेव्हा मुलाखत सुरू होते तेव्हा अचानक जाणवतं की प्रश्न तर खूपच सोपे होते. समोरचे लोकही मदतीला तयार होते. आपण उगाचच रात्रीची झोप मोड करून स्वतःला मानसिक त्रास दिला. हो ना. दैनंदिन आयुष्यात आपण अशा असंख्य मुलाखती आपल्याच मनात घेत असतो आणि स्वतःलाच नापास करत असतो. त्या 90% न घडणाऱ्या गोष्टींचा ताण मात्र शरीरावर 100% वास्तवासारखाच परिणाम करतो. म्हणूनच कार्नेगी म्हणतात की माणसाला आजारपणापेक्षा चिंतेने जास्त मारले आहे. विचारांची ही साखळी एका अदृश्य शत्रूसारखी आहे. खरंय. म्हणजे 90% न घडणाऱ्या गोष्टींची चिंता करणं म्हणजे पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसताना आयुष्यभर उघडी छत्री घेऊन फिरण्यासारखं आहे. ती छत्री आपल्याला कधीच भिजण्यापासून वाचवत नाही, कारण पाऊस पडणारच नसतो. पण ती सतत उघडी धरून ठेवल्यामुळे हाताला नक्कीच रग लागते आणि ओझं मात्र विनाकारण वाढतं. किती अचूक उपमा दिलीत. ती अनावश्यक छत्री आपण भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या प्रवासातही ओढत नेतो. यावर उपाय म्हणून डेल कार्नेगी यांनी डे टाईट कंपार्टमेंट्सची अत्यंत प्रभावी संकल्पना मांडली आहे. जहाजाची रचना जशी असते ना, तशीच ही संकल्पना आहे. जहाजाची रचना म्हणजे कसं? म्हणजे जहाजात छोटे छोटे कप्पे किंवा कंपार्टमेंट्स असतात. जर जहाजाच्या एका भागात पाणी शिरलं तर फक्त तेवढाच कप्पा बंद केला जातो.
ज्यामुळे संपूर्ण जहाज बुडण्यापासून वाचतं. मानवी आयुष्यालाही अशाच कप्प्यांची गरज आहे. अच्छा. कालचा दिवस हा एक वेगळा कप्पा आहे आणि उद्याचा दिवस हा वेगळा. आजच्या दिवसात जगताना भूतकाळाचं दार पूर्णपणे बंद करून टाकणे आणि भविष्यकाळाचं दारही घट्ट बंद ठेवणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन मेंदूवरील अनावश्यक ताण खूप कमी करतो. म्हणजे काल गेला आहे आणि उद्या अजून आलेला नाही. त्यामुळे केवळ आजवर आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं प्रत्यक्षात करणं सोपं नसतं. हो, ते तर आहेच. कारण आपण नेहमी ऐकत आलोय की भविष्याचं नियोजन करणं किंवा प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. मग भविष्याचं योग्य नियोजन करणं आणि भविष्याची निरर्थक चिंता करणं यातील सीमारेषा कशी ओळखायची? कारण जर भविष्याचं दार पूर्णपणे बंद केलं तर नियोजन कसं होणार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. नियोजन आणि चिंता यातील फरक समजून घेणं हा या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा आहे. नियोजन करणे म्हणजे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा तर्कशुद्ध विचार करणे आणि आज त्यासाठी कृती करणे. म्हणजे त्यात कृती महत्वाची आहे. अगदी बरोबर. नियोजनात ॲक्शनचा अंतर्भाव असतो. नियोजन करताना मेंदूचा पुढचा भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय असतो, जो तर्कावर काम करतो. दुसरीकडे चिंता करणे म्हणजे एकाच नकारात्मक विचाराभोवती सतत गोलगोल फिरत राहणे, ज्यातून कोणतीही कृती घडत नाही. अच्छा, म्हणजे चिंता करताना मेंदूचा वेगळा भाग काम करतो का? हो, तेव्हा मेंदूतील अमिगडाला हा भीती नियंत्रित करणारा भाग सक्रिय होतो. भविष्याचे दार बंद ठेवण्याचा अर्थ डोळे झाकून जगणे असा होत नाही. भविष्यासाठी जे काही करायचे आहे ते आजच्या कृतीतून करणे, पण उद्याच्या भीतीने आजचा दिवस खराब न करणे हा यामागचा खरा उद्देश आहे. थोडक्यात, नियोजन हे आजच्या कृतीचं मार्गदर्शन करते, तर चिंता ही आजच्या कृतीला लकवा मारते. समजलं. म्हणजे भविष्याची तयारी आजच्या कृतीतूनच करायची आहे, पण भीतीच्या ओझ्याविना. पण समजा वर्तमानात राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूनही एखादी मोठी भीती सतत सतावत असेल तर काय करावं? म्हणजे एखाद्या मोठ्या संकटाबद्दल? हो, अनेकदा काही समस्या इतक्या मोठ्या असतात की त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. बँकेचे कर्ज फेडायचे असेल किंवा आरोग्याची एखादी मोठी समस्या समोर उभी असेल, तर अशा वेळी त्या भीतीचा थेट सामना कसा करायचा? जेव्हा भीती असह्य होते आणि केवळ वर्तमानात राहणं कठीण जातं, तेव्हा सर्वात वाईट परिस्थितीचा स्वीकार करणे म्हणजेच वर्स्ट केस सिनॅरिओला सामोरे जाणे हा एक अत्यंत प्रभावी मार्ग ठरतो. जेव्हा संकट समोर असते तेव्हा पळून जाण्याऐवजी त्या भीतीला थेट भिडणे आवश्यक असते. यासाठी काही विशिष्ट पद्धत आहे का? हो, विलिस कॅरियर नावाच्या एका अभियंत्याने यासाठी 3 स्पष्ट टप्प्यांचे सूत्र दिले होते, ज्याचा उल्लेख ह्या पुस्तकात आहे. पहिला टप्पा म्हणजे भीती न बाळगता जे सर्वात वाईट होऊ शकते ते नेमके काय आहे हे ओळखणे. दुसरा टप्पा म्हणजे ती सर्वात वाईट परिस्थिती मानसिकरित्या स्वीकारण्याची तयारी ठेवणे. आणि तिसरा टप्पा म्हणजे एकदा का ती परिस्थिती स्वीकारली की शांत मनाने ती सुधारण्यासाठी आपले पूर्ण लक्ष आणि ऊर्जापणाला लावणे. स्रोतातील नोकरी जाळ्याचं उदाहरण या सूत्राला अधिक स्पष्ट करतं. आजच्या अस्थिर अर्थव्यवस्थेत नोकरी गमावण्याची भीती अनेकांना सतावते. जर एखाद्याला वाटत असेल की माझी नोकरी जाईल, तर सर्वात वाईट काय होईल? नोकरी जाईल. हो, ठीक आहे, जर नोकरी गेली तर काय होईल? पगार थांबेल. मग काय, साठवलेले पैशांवर काही महिने काढावे लागतील, थोडे खर्च कमी करावे लागतील, पण त्याचवेळी नवीन नोकरी शोधता येईल किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करता येईल. हो ना, मी मरणार पण नक्कीच नाही. ही तळाशी पोचल्याची जाणीवच माणसाला एका वेगळ्या प्रकारची शांतता देते. यालाच ॲक्सेप्टन्स इज इक्वल टू पीस म्हणजेच स्वीकार म्हणजे शांती असं म्हटलंय. अगदी. जेव्हा आपण सर्वात वाईट परिणामाला मानसिकरित्या कवटाळतो तेव्हा तळाला पोचल्याची जाणीव होते. जोवर आपण हवेत तरंगत असतो तोवर पडण्याची भीती असते, पण एकदा पायाला जमीन लागली की तिथून खाली पडण्याची भीती उरत नाही. हो, तिथून फक्त वरच जाता येतं. बरोबर. तिथून पुढे जाण्यासाठी फक्त एकच मार्ग उरतो, तो म्हणजे वरच्या दिशेने येण्याचा. मनातील ती सततची धाकधूक एका क्षणात संपते आणि मेंदू उपायांवर लक्ष केंद्रित करू लागतो. पण मला एक सांगा, जर माणसाने सर्वात वाईट परिस्थिती आधीच स्वीकारली तर तो नकारात्मक किंवा पेसिमिस्टिक तर होणार नाही ना? किंवा आता जे व्हायचे ते होऊ दे असा विचार करून तो आळशी तर बनणार नाही? यातून लढण्याची इच्छाशक्ती तर कमी होणार नाही? हा गैरसमज अनेकांना होतो. पण स्वीकार करणे म्हणजे हार मानणे किंवा रणांगण सोडून पळ काढणे असा होत नाही.
उलट स्वीकार हा कृतीचा पाया आहे. जोपर्यंत परिस्थिती नाकारली जाते तोपर्यंत माणसाची सगळी ऊर्जा त्या परिस्थितीला नकार देण्यातच खर्च होते. म्हणजे असे का झाले या प्रश्नात? हो, असे का झाले किंवा माझ्यासोबतच असे का या प्रश्नातच ऊर्जा जाते. ही निरर्थक ऊर्जा गळती आहे. पण जेव्हा ती परिस्थिती स्वीकारली जाते तेव्हा मेंदू घाबरणे थांबवतो. भीतीची जागा तर्क घेतो. आता यातून बाहेर कसे पडायचे यावर विचार सुरू होतो. वाईट परिस्थितीचा स्वीकार केल्यामुळे माणूस आळशी होत नाही, तर तो अधिक मोकळेपणाने उपाय शोधायला लागतो. ऊर्जेचा प्रभाव भीतीकडून उपायाकडे वळवणं हे खरंच खूप सखोल आहे. पण अनेकदा असं होतं की मानसिक पातळीवर एखाद्याने परिस्थिती स्वीकारली, पण मन चंचल असतं ना. कामात असताना ठीक असतं, पण थोडा वेळ रिकामा मिळाला की ते मन पुन्हा चिंतेकडे, जुन्याच विचारांकडे भरकटतं. मग या रिकाम्या मनाला कसं रोखायचं? यावर अत्यंत सोपा आणि व्यावहारिक कृतीचा उतारा आहे आणि तो म्हणजे सतत व्यग्र राहणे. रिकामे मन म्हणजे चिंतेची फॅक्टरी हा नियम इथे तंतोतंत लागू होतो. मेंदूची रचना अशी आहे की तो एकाच वेळी दोन गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणजे आपण एकाच वेळी काम आणि चिंता दोन्ही नाही करू शकत? अगदी बरोबर. जाणीवपूर्वक विचारांची पातळी एका वेळी एकाच गोष्टीवर काम करते. जर माणूस स्वतःला रिकावे ठेवेल तर मन आपोआप भूतकाळ किंवा भविष्यातील नकारात्मक गोष्टी विणायला सुरुवात करते. यावरील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे स्वतःला शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर पूर्णपणे कामात गुंतवून ठेवणे. म्हणूनच नवीन कौशल्य शिकणे, एखादा छंद जोपासणे किंवा व्यायाम करणे यांसारखे उपाय सुचवले आहेत. रिकाम्या मेंदूला वरी फॅक्टरी म्हणणं एकदम अचूक आहे. हो ना? जशी एखादी मोठी मशीन वापरली नाही तर ती पडून पडून स्वतःलाच गंजवू लागते, तसेच रिकाम्या मनाचे आहे. जर मनाला योग्य काम दिलं नाही तर ते स्वतःचेच नुकसान करू लागते. हो. आणि जेव्हा आपण एखादे कठीण काम करत असतो किंवा नवीन भाषा शिकत असतो किंवा व्यायाम करत असतो तेव्हा मेंदूची पूर्ण ऊर्जा त्या क्रियेत खर्च होते. अशा वेळी चिंता करण्यासाठी मेंदूकडे अतिरिक्त जागाच उरत नाही. कृती ही चिंतेला मारणारी सर्वात मोठी ताकद आहे. म्हणजे व्यस्त राहिल्याने चिंता दूर पळते. हो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना जेव्हा सतत कामात व्यस्त ठेवले जायचे तेव्हा त्यांच्यातील मानसिक तणावाचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. शारीरिक आणि बौद्धिक व्यस्तता चिंतेच्या फॅक्टरीला मजबूत कुलूप लावून टाकते. पण नुसतं व्यस्त राहणं म्हणजे एखाद्या यंत्रासारखं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त कामं करत राहणं असाही अर्थ निघू शकतो. केवळ कामात बुडून जाणं पुरेसं नाहीये, तर जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असणेही गरजेचे आहे. अगदी बरोबर. आपण काय विचार करतो, आपल्या स्वतःबद्दल आणि जगाबद्दल काय मत आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. इथूनच हा विषय कृतज्ञतेच्या सामर्थ्याकडे आणि दृष्टिकोन बदलण्याकडे वळतो. हो. कृतीसोबतच योग्य मानसिकता असणे हे दीर्घकालीन आनंदासाठी आवश्यक आहे. पुस्तकात चिंता कमी करण्याचे काही सुवर्ण नियम दिले आहेत. जसे की स्वतःवर विश्वास ठेवणे आणि इतरांशी आपली तुलना न करणे. चिंतेचे एक अत्यंत मोठं कारण म्हणजे माणूस स्वतःचे आयुष्य इतरांच्या आयुष्याशी सतत मोजत बसतो. आणि दुसरा नियम? दुसरे म्हणजे छोट्या आणि क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणे. लहान गोष्टींवर राग येणे ही मोठी चूक आहे. अनेकदा अशा गोष्टींवर ऊर्जा वाया घालवली जाते ज्यांचा पुढे काहीही अर्थ उरणार नसतो. ट्रॅफिकमध्ये कोणी गाडी ओव्हरटेक केली म्हणून दिवसभर चिडचिड करणं हे ऊर्जेचे मोठे नुकसान आहे. आणि या सकारात्मक दृष्टिकोनाचा सर्वात मोठा आणि भक्कम आधार म्हणजे कृतज्ञता बाळगणे. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल मनापासून आभारी राहणे. यासाठी एक अतिशय सोपा पण परिणामकारक उपाय सांगितला आहे की दररोज किमान 5 गोष्टी लिहून काढणे ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. हो, हे खूप महत्वाचं आहे. मग ते आपले कुटुंब असेल, चांगले आरोग्य असेल, मदतीला धावून येणारे मित्र असतील किंवा आयुष्यात मिळालेल्या नवीन संधी असतील. रोजचे धकाधकीत आपण ह्या गोष्टी गृहीत धरायला लागतो. कृतज्ञता व्यक्त करण्यामागे एक अत्यंत भक्कम मानसिक प्रक्रिया आहे. माणसाचा नैसर्गिक कल नेहमी काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्याकडे असतो. माझ्याकडे ती गाडी नाही किंवा मला अमुक एका व्यक्तीसारखे यश मिळाले नाही हे विचार सतत चालत असतात. म्हणजे नेहमी कमतरतेवर फोकस असतो. हो, ही कमतरतेची मानसिकता चिंतेला खतपाणी घालते. पण जेव्हा दररोज त्या 5 गोष्टी जाणीवपूर्वक लिहून काढल्या जातात तेव्हा मेंदूला एक नवीन सवय लावली जाते. लक्ष काय नाही यावरून काय आहे यावर केंद्रित होते. यालाच ग्रॅटिट्यूड इज इक्वल्स टू हॅपीनेस मल्टिप्लायर
म्हणजेच कृतज्ञता हा आनंदाचा गुणाकार आहे असे म्हटले जाते. म्हणजे कृतज्ञतेमुळे फोकस बदलतो. हो, जेव्हा लक्ष काय आहे यावर जाते तेव्हा समाधानाची एक खोल भावना निर्माण होते जी चिंतेला मुळासकट नष्ट करते. जगण्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणारा आहे. काय नाही ऐवजी काय आहे यावर लक्ष केंद्रित करणे हा एका अर्थाने चिंतेवरचा सर्वात मोठा विजय आहे. जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा आणि या माहितीचा एकत्रित गाभा बघितला तर एक निष्कर्ष अगदी स्पष्टपणे समोर येतो. कोणता? चिंता ही मानवी आयुष्यातून कधीच पूर्णपणे आणि कायमची संपुष्टात येणार नाही. ती मानवी स्वभावाचा आणि उत्क्रांतीचा एक भाग आहे. पण ती नक्कीच नियंत्रित करता येते. तिला आयुष्याचं स्टेअरिंग व्हील हातात घेण्यापासून नक्कीच रोखता येतं. हो, आजचा दिवस डे टाईट कंपार्टमेंटमध्ये जगणे, भविष्यातील सर्वात वाईट परिस्थितीचा धैर्याने आधीच स्वीकार करणे, रिकाम्या मनाला सतत व्यस्त ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दररोज कृतज्ञता बाळगणे हे धडे फक्त वाचून सोडून देण्यासाठी नाहीत. ते रोजच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी आहेत. अगदी 100% खरं आहे. या सखोल चर्चेच्या शेवटी या सगळ्या मुद्द्यांवर विचार करताना माझ्या मनात एक नवीनच विचार आला आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की चिंता करणं म्हणजे भविष्यात काहीतरी वाईट किंवा भयानक घडेल याची कल्पना करण्याची आपल्या मनाची अफाट ताकद आहे. हो ना? मेंदू इतकं जिवंत चित्र रंगवतो की शरीराला घाम फुटतो. मग मला सांगा, जर आपलं मन भविष्यातील वाईट गोष्टी इतक्या ताकदीने आणि जिवंतपणे रंगवू शकतं, तर त्याच अफाट कल्पनाशक्तीचा वापर करून आपण भविष्यातील सकारात्मक आणि सुंदर गोष्टी का रंगवू नयेत? खूप छान विचार आहे. शेवटी भविष्याची चिंता करणं आणि भविष्याचं सुंदर स्वप्न पाहणं या दोन्ही गोष्टी कल्पनेवरच आधारलेल्या आहेत, ज्या अजून वास्तवात घडलेल्या नाहीत. मग आपण आपली कल्पनाशक्ती स्वतःला घाबरवण्यासाठी वापरणार आहोत की स्वतःचं आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी? हा विचार नक्कीच स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावणारा आहे. आणि याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया.